मित्रांनो, सादर आहे दुर्मिळ गीतरत्न भाग 3. महान संगीतकार मदन मोहन यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या चालू आहे. त्या निमित्ताने प्रथम मदनजी व लता या आजवरच्या सर्वात महान संगीत सायुज्याच्या काही अप्रचलित रचनांचा परामर्श घ्यायचा प्रयत्न आम्ही या भागात करणार आहोत. आपल्याला माहीतच आहे, लता दीदींच्या अशा अनवट अप्रचलित गाण्यांचे रसास्वाद केलेत श्री उदय नानिवडेकर यांनी, तर त्याचं अभिवाचन केलंय सुप्रसिद्ध निवेदिका सौ रेखा दैठणकर यांनी. तर मित्रांनो, आरंभ करूया एका आगळ्या वेगळ्या संगीत लेखमालेतील 3ऱ्या भागाचा आणि त्याच्यासोबतच्या संगीत सादरीकरणाचा. आजचं गाणं आहे हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे. एखाद्या अटळ दुर्दैवी भविष्यवाणीप्रमाणे जणू तो आधीच भाकीत करून गेला. हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे, हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे, बहारे हमको ढूंढेगी न जाने हम कहाँ होंगे. महान संगीतकार मदन मोहनचे हे सांगीतिक उद्गार पुढच्या काळाने शब्दशः खरेच ठरवले. बहुतांशी रसिक तो गेल्यावरच त्याच्या एकेका गाण्याच्या चर्चा व कौतुक करू लागले, जे आजतागायत सुरूच आहे व राहणार. कारण अत्यंत हृद्य शब्द, त्या शब्दांसाठी हृदयाच्याही हृदयातून निर्माण झालेल्या घायाळ चाली, त्यांना लाभलेला लता दीदींचा साक्षात्कारी स्वर व बऱ्याचदा लार्जर दॅन लाईफ असा जबरदस्त वाद्यमेळ ही त्यांच्या संगीताची वैशिष्ट्य त्यांच्या गाण्यांना अमरत्व देऊन गेली. पण रसिकांची ही दाद ऐकायला तो कुठे होता? तो तर केव्हाच सर्वांना हळहळ लावून स्वतः मात्र अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. म्हणूनच प्रस्तुत गाणं हे एका प्रतिभावंताचं स्वभाकीत ठरतं. ते ऐकताना फक्त अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी याशिवाय दुसरी तिसरी कोणतीच परिणिती शक्य नसते. या गीताचे आरपार जाणारे शब्द होते मजरूह सुलतानपुरी यांचे आणि चित्रपट होता 1953चा बागी. हमारे बाद या मुखड्यानंतर 2 अंतरे आहेत आणि दोन्ही पूर्ण वेगवेगळे. त्यामध्ये M1 व M2 हे इंटरल्यूड्सही वेगळे, पण परिणाम तोच, सर्वंकष उदासीचा. इसी अंदाज से झूमेगा मौसम हा पहिला अंतरा ऐकताना मराठी कवी भा. रा. तांबेंच्या जन पळभर म्हणतील हाय हायची आठवण येणं अगदी साहजिकच. गाण्याचा थोडक्यात सूर असा की सर्व काही तेच असेल, निसर्गक्रम तसाच असेल, फक्त मी नसेन, तूही नसशील. ही मानवी नश्वरतेची जाणीव त्या शब्दांमधून, त्या विलक्षण गहिऱ्या चालीतून, त्या छोट्याशा वाद्यवृंदातून आणि लता दीदींच्या त्यावेळच्या सुरुवातीच्या विलक्षण धारदार आवाजातून ऐकणाऱ्याच्या हृदयापार जाते. नंतर 2ऱ्या अंतर्यात न हम होंगे न तुम होंगे या ओळी लता दीदी म्हणताना पांढरी 3 स्केलवरल्या वरच्या ऋषभापर्यंत गेलेल्या त्यांच्या टोकदार स्वरांनी आपली होत असलेली कत्तल पुढे चालूच राहते. याच गाण्याच्या मुखड्यात मंद्रातल्या मध्यमापर्यंत त्यांचा स्वर सहज खालीही जातो. तेव्हा मंद्रातला मध्यम ते तारसप्तकातला ऋषभ अशा विलक्षण दैवी रेंज व अभिव्यक्तीने आपण आधीच अवाक झालेलो असतो. गाण्याला 4/4च्या वजनातल्या ठेक्याला इतरही तालवाद्यांची हलकीशी जोड आहे. गाणं संपलं, पण मी गेल्यावर तुम्ही मला शोधत राहाल या त्यातल्या संकेतानं पुन्हा पुन्हा हृदय भरून येत राहतं. मग संजीव कोहलीनं म्हणजे त्यांच्या मुलानं आपल्या वडिलांच्या जीवनावर केलेला लघुपट आठवतो. त्यात सुरुवातीलाच लता दीदी हेच गाणं अगदी संथ लयीत तालवाद्यांशिवाय खिन्नपणे गात आहेत. त्यांचेही डोळे पाणावले आहेत, कारण त्यांना जणू कालच घडल्यासारखा दिसतोय मदन मोहन नावाचा एक शापित गंधर्वपट. अफाट सृजनाच्या अनेक उत्कट स्वर्गीय तरीही हताश आठवणींनी भरलेला.